ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। राकेश सुतार म्हणून दादा आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। ते परभणीचे आहेत, पण आता सर्व्हिससाठी मी पुण्याला असतोय असं म्हणतात ते। तर दादा म्हणतात की गेली 8 वर्ष झाले मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि आत्ता तूर्त 2-3 महिने झाले मी तुमचे व्हिडिओ बघितले म्हणतात। 2-3 व्हिडिओ बघितल्यानंतरच मला असं वाटलं की माझाही अनुभव शेअर झाला पाहिजे। इतके छान-छान अनुभव जर शेअर होत आहेत, लोकांची श्रद्धा द्विगुणित होता, तर आपल्या पण अनुभवानं 1-2 माणसांची, 4 माणसांची जरी श्रद्धा द्विगुणित झाली किंवा एखादा दुसरा नवीन जरी एखादा भक्त आईंच्या मार्गात आला, तर कुठंतरी आपण त्याचं कारण जरी बनलो, तरी नकभर का होईना पुण्याई आपल्याला लागेल, असं दादा म्हणत होते। असं त्यांना वाटतंय, असं त्यांनी म्हणत होते। तर ह्या गोष्टी आईंच्या करवीच करून आणल्या जातात। तर ते म्हणतात 8 वर्ष झाले मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि ज्या वेळेला खरंच म्हणजे घरचे ओरडत होते, आई ओरडायची की कर तू, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। हे ज्यावेळेला आईला समजलं होतं, ती सारखी माझ्या पाठीमागं लागायची त्या गोष्टीसाठी। माझी बहीण आली आईच्या सांगण्यावरून, आईंच्या मार्गात आली ती। तिचं पण सगळं चांगलं झालं। माझं पण काही वाईट होतं असं काहीच नव्हतं म्हणतात ते। पण मला नाही करू वाटायचं नाही। खरं त्यावेळेला जर केलं असतं, तर खूप साऱ्या गोष्टी माझ्या टळल्या असत्या. पण त्या विधिलिखित होत्या, त्यामुळे त्या झाल्या ते म्हणतात. झालं असं म्हणतात, की मी ज्यावेळेला 10वी पास आउट झालो आणि मग मी सायन्सला ॲडमिशन घेतलं वगैरे. 10वी माझी पास आउट झाल्यानंतरच आईंच्या मार्गात आलेली होती. कारण मी ज्यावेळेला 10वी पास आउट झालो, त्याच्यानंतर कॉलेज वगैरे सुरू झालं आणि त्याच्यानंतर 3-4 महिन्यांनी माझे वडील वारले म्हणतात. आणि वडील अचानक गेल्यामुळं आमची पण कॉलेज असायची, बहीण मोठी होती माझी म्हणतात आणि ती इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती आणि त्यामुळं मग आमची म्हणजे ओढाताण व्हायला लागली पैशाची वगैरे थोडीफार. पण असं काही खूप पडण्यासारखं असं नव्हतं आणि लगेच बहीण पण लागली नंतर म्हणतात. पण ते आईंच्या मार्गात आल्यानंतर ती लगेच लागली, पण ती शेवटच्याच वर्षाला होती म्हणतात. आणि असं झालं म्हणतात, की आई एकटी पडली. वडील गेल्यानंतर आई एकटी पडली आणि आईची एक चुलत बहीण आहे जी आईला भेटायला वगैरे आली 2-3 वेळा वडील गेल्यानंतर. आई पण म्हणजे आता आमची शिक्षणं सोडून आम्ही तर काही जाऊ शकत नव्हतो. तर आई माहेरच्या लोकांकडं इकडं 4 दिवस, तिकडं 4 दिवस असं जायला लागली. का तर आम्ही करून खाण्यासारखे होतो. तर ती जायला लागल्यामुळं तिची चुलत बहीण आईंच्या मार्गातली आहे म्हणतात ती. त्यांची बहीण अ, म्हणजे आईची बहीण त्यांच्या. तर त्यामुळं मग आई तिच्यामुळं आईंच्या मार्गात आली आणि ज्यावेळेला ती आईंच्या मार्गात आली, तिला खूप समाधान वाटायला लागलं. वडील गेल्यामुळं जे एकटेपण तिला वाटत होतं, ते खूप तिला जाणवत होतं. ते ते एकटेपण खूप जाणवत होतं आणि आम्ही दोघं आमच्या ह्याच्यामध्ये असायचं. बहीण ती खूप जास्त अभ्यासामध्ये खूप जास्त बिझी असायची. मी पण तिला जास्त वेळ देऊ शकायचो नाही. त्यामुळे ती जास्त खूप एकटी पडायला लागलेली आणि त्यामुळे ती ह्या मार्गाकडे लवकर वळली म्हणतात ते. आणि तिला 2-3 महिने गेल्यानंतर तिला खरंच खूप भारी वाटायला लागलं. तिला खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलं. तिला चांगल्या-चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटायला लागल्या. नाहीतर ती फार एकाकीपण, तिचं स्वयंपाक करण्यात सुद्धा लक्ष नसायचं बाबा गेल्यानंतर ते म्हणत होते. तर तिला नंतर-नंतर ज्यावेळेला ती घरी आली म्हणजे बहिणीकडे वगैरे सारखं ये-जा करायची वगैरे. त्या चुलत बहिणीच्या नादानं ज्यावेळेला आईंच्या मार्गात आली, तर त्यावेळेला ती सारखी बहिणीकडे जायची म्हणतात आणि मग घरी आल्यानंतर सारखं म्हणायची, "तुम्ही पण हे करा, खूप छान आहेत रे." काय ती भजनं, मला त्या भजनांचे एक-एक अर्थ बघितला ना, असं वाटतंय की आपण किती वर्ष वाया घालवली. ह्याच्या आधी आपण यायला पाहिजे होतं या मार्गामध्ये. तिला खूप सुंदर ती भजनांच्या चाली आणि ती भजनांचे अर्थ ह्या गोष्टींनी तिला आकर्षित केलं आणि ती आईच्या मार्गामध्ये आली म्हणतात. काय असं मागायचं म्हणून ती आईच्या मार्गामध्ये आलेली नव्हती. तिच्या एकटेपणानं तिला ह्या मार्गामध्ये आणलं.
बरं मग ती आल्यानंतर ती बराच काळ माझ्या तर पाठीमागं, की "अरे खरंच खूप छान आहे आणि तुझं आत्ता वय जे आहे, त्या वयात जर तू आत्ता करायला घेतलंस ना, तुला खूप मोठा फायदा होईल, खूप मोठा फायदा होईल." हे ती मला प्रत्येक वेळेला सांगायची. तर मी उडवून लावायचो. माझ्या बहिणीनं ज्यावेळेला आईंचं बोधामृत हे पुस्तक वाचलं, त्यावेळेला तिनं म्हटली, "बघूया आई काय तू म्हणतेस, तू करूया. एखादं पुस्तक वगैरे आण." तर तिनं ज्यावेळेला पहिल्यांदा बोधामृत हे पुस्तक वाचलं, तर त्यावेळेला ती सुद्धा आईच्या मार्गामध्ये आपसूक आली म्हणतात. तिनं ते वाचल्यानंतरच खूप छान आहे आई हे आणि मीही करेन असं म्हणली. तर आई त्यावेळेला बोलली, सुषमा काय म्हटले मला, की म्हणजे त्यांची बहीण, तर केलं तर ते व्यवस्थित कायमस्वरूपी करावं लागेल. तर म्हटली, "अगं मग त्यात काय आता कायमस्वरूपी केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं आपल्याला फळ मिळणारच नाही. जर आम्ही व्यवस्थित अभ्यास केला नाही, तर त्याचं कायमस्वरूपी जे फळ मिळायचं आहे, आयुष्यभराची जी भाकरी आपण मिळवणार आहोत, तर ती नाही चांगल्या पद्धतीनं. तर काही कॉप्या करून आपण पास आउट होऊन कुठलं करिअर चांगलं नाही करू शकत. त्याच पद्धतीनं हे पण जर मनापासून केलं, तर त्यातनं काहीतरी चांगला फायदा होणार आहे. इथं काही कॉपी करून किंवा करतोय असं ढोंग दाखवून होणार नाहीये. तर मी करेन, मला आवडलंय हे. तर काय करायचं थोडंफार मी जास्त काही करू नाही शकणार, पण 1 तासभर मी काढेन. तुला खूप इच्छा आहे ना आम्ही करावं, तर करेन आणि आमच्या चांगल्यासाठीच आहे हे, तर मला काहीच हरकत नाही. आणि तिनं करायला सुरुवात पण केली म्हणतात. आणि ती म्हणजे वाचनाची पुस्तकं घ्यायची, आईंची पुस्तकं काकूकडून मावशीकडून मागून घ्यायची म्हणतात त्या. ती आणि ती पुस्तक वाचन पण करायची. अर्धा तास पुस्तक वाचन करायची आणि अर्धा तास बालोपासना करायची. 1 माळ फक्त जप करायची. हे तिनं चालू केलं म्हणले दादा आणि इंजिनिअरिंग वगैरे झाली. तिला लगेच सिलेक्शन झालं तिचं. जॉब लागला तिला आणि चांगला एकदम जॉब लागला. आईला खूप आनंद झाला. मला सारखी ओरडायला लागली आणि ती जॉबसाठी मग पुण्याला शिफ्ट झाली ती. त्यामुळं मग तर आई सारखी माझ्या पाठी लागली, की "तू पण कर, तू पण कर." मला काही तेवढा इंटरेस्टच नव्हता. मी हेच केलं नाही म्हटलं आणि असं दिवस गेले. शिक्षण माझं पण चांगलं झालं. शेवटच्या वर्षाला ज्यावेळेला मी इंजिनिअरिंगला होतो म्हटले, त्यावेळेला मला एक मुलगी आवडायला लागली आणि तसं आमच्या घरी काहीच हे नव्हतं, बंधन नव्हतं किंवा तू ह्याच कास्टमध्ये केलं पाहिजेस किंवा त्या कास्टमध्ये केलं पाहिजेस किंवा हेच आम्ही सांगतोय असं केलं पाहिजेस असं म्हणणारं कुणी नव्हतं. आईनं कधीच असं काय म्हटली नाही, की तू तुमच्या आवडीनुसार करू नका, असं काही म्हटली नाही. ना बहिणीला ना मला. करा, चांगलं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं सिलेक्ट करा आणि तुमच्या पद्धतीनं करा. असं तिनं आम्हाला फ्रीडम दिलेलं होतं. बाबा होते त्यावेळेपासूनच तेवढं आम्हाला स्वातंत्र्य होतं म्हणतात ते म्हणतात. आणि तर त्या मुलगीबद्दल घरी सांगितलं मी. आई म्हटली, बघायला घेऊन ये, एकदा भेटवायला घेऊन ये तिला. तू जा तिच्या घरी. बघा आता तुम्हाला निर्णय घेण्याची तुमची आता कुवत आहे, हे करा. पण जॉबला वगैरे लाग आधी. आता थोडंसं राहिलंय शिक्षण वगैरे. असं आई सांगितले. मग तरीसुद्धा 1-2 वेळा भेटायला घेऊन आलो. ज्यावेळेला भेटणं वगैरे झालं, तर तिचा एक फोटो आमच्याकडे राहिलेला होता घरात. म्हणजे आम्ही दोघांनी काढलेला होता म्हणतात ते एक फोटो. तर तो होता आमच्या घरात. आईनं आधी म्हटली, "हां, ठीक आहे, चांगलं आहे. बघा तुम्ही आणि आणखी थोडे दिवस जॉब वगैरे लागेपर्यंत विचार करा. तिच्या पण घरच्यांना हे कर. कुणाची काही आडकाठी नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला शेवटी राहायचं आहे." आईने हे पण बोलली म्हणतात आणि नंतर एक 4-5 महिने गेले म्हणतात ह्या गोष्टीला. 4-5 महिन्यानंतर आणि आई अचानक नाही असं म्हणायला लागली त्या मुलीशी. तर मला रिझन कळेना आणि की "का तू नाही बोलतेस?" तर "नाही, ती मुलगी बरोबर नाहीये." तर "अगं पण तू तू बरोबर नाहीये, तुला काय कळलंय किंवा तुला काय माहिती का बरोबर नाहीये? कशासाठी बरोबर नाहीये?" तर "मला एवढंच माहिती आहे मुलगी बरोबर नाहीये आणि ना करू नकोस." हे आई बोलायला लागली म्हणले. तर मी म्हटलं, तू काहीतरी सांग तर ना." तर त्या फोटो मुळं तिला काहीतरी गोष्टी कळलेल्या होत्या. जे घरात होता फोटो,
तो कुठंतरी तिच्याकडून दाखवला गेलेला होता आणि तिला काहीतरी कळलेलं होतं. पण ती आईंच्या मार्गात असल्यामुळं तिनं म्हटली, मला एवढंच सांगायचं आहे, तुला माझ्यावर विश्वास नसेल, आता तू माझ्यापेक्षा जास्त तू तिच्यासोबत म्हणजे वेळ घालवतोस किंवा काही हे करतोस, भेटणं होतं आहे. तर तुला तर काहीतरी गोष्टी माहिती असतील तर मला मला तू विचारण्यापेक्षा त्या तिला विचार किंवा तू स्वतः म्हणजे आता मुलगा आहे शेवटी, तू स्वतः चौकशी कर. तर हां, मला माहिती आहेत 1-2 गोष्टी, पण ते पास्ट आहे आणि तू ते काही हे करू नकोस. त्या गोष्टींसाठी काही कुणाचं काही ऐकू नको वगैरे बोलला. बोललो म्हणल्या, सॉरी ते म्हणले, दादा बोलले, मी बोललो आईला असं, की त्या गोष्टींसाठी तू काही तिला ब्लेम करू नको किंवा त्या गोष्टींसाठी तू ह्या त्यांचा आणि त्या गोष्टींचा ना आता ह्या माझा काही संबंध नाही आहे. तिचा पण त्या गोष्टींशी आता काही संबंध नाही आहे. ते पास्ट काहीतरी होतं ते मला पण माहिती आहे. तर मग आईनं त्या गोष्टींवर विषयच बंद केला. जर तुला माहिती आहे आणि तरीसुद्धा मग तू डिसिजन घेतला असलास, तर मग मी काय नाही बोलू शकत. शेवटी तुमचं आयुष्य आहे, तुमचं तुम्ही बघा, असं आईनं सांगितलं. खरं मला मला अजूनही मान्य नाही हे आईनं बोलली, की अजूनही मला वाटतंय विचार कर आणि जर काही म्हणजे चुका ह्या होतात, पण त्या कितपत असतात किंवा त्या चुका ह्या चुकाच होत्या का जाणून बुजून केलेल्या गोष्टी होत्या, हे तू विचार करून हे कर, असं मला सांगितलेलं होतं आईनं. मी काही सांगणार नाही आणि अजूनही सांगते, आईंचे पाय धर, आई योग्य मार्ग दाखवतील. खरंच जर तिच्या चुका असतील आणि हे असतील तरी पण त्यातनं आई मार्गदर्शन करतील आणि जर खरंच ती व्यक्ती अयोग्य असेल तुझ्यासाठी तरीसुद्धा आई त्यातून बाहेर काढतील, असं मला आई त्यावेळेला बोललेली होती. मी ऐकलं नाही म्हणले. मी विचार केला, आईला काय माहिती आहे बाहेर, आई इतकी बाहेर तर फिरलेली नाही आहे, कुणाच्या तरी सांगण्यावरनं ती बोलते एवढं खरं. तर मी आईकडे दुर्लक्ष केलं. आईनं त्या विषयावर परत कधीही चर्चा केली नाही किंवा आधेमध्ये ती भेटवायला घेऊन ये तिला असं म्हणायची. तर मी म्हणजे मला तिनं परत तो शब्द कधीही काढला नाही, की भेटवायला घेऊन ये किंवा काय करताय वगैरे दोघंजण असं आधेमध्ये विचारायची. ते विचारणंसुद्धा तिनं बंद केलं लिटरली. आणि नंतर जॉब वगैरे लागला, दोघांनाही आम्हाला लागला जॉब आणि ठरवलं की लग्न करायचं आहे. आई म्हणली, ठीक आहे, तिच्या लोकांना वगैरे तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहे तुम्ही दोघं ठरवा, तिच्या लोकांना ठरवू दे, मला काही नाही. तुम्ही साधं केलं, कोर्टात केलं, इथं केलं, तिथं केलं, मी अक्षता टाकणार, तिच्या पण डोक्यावर तुझ्या पण डोक्यावर अक्षता टाकणार. मग तो मुलगा असू दे माझी किंवा मुलगी असू दे, तुम्हाला निर्णय घ्यायला मुभा आहे. आईनं सरळ सांगितली, मला आता माझे दिवस माझे सुखा समाधानानं काढायचे, तुम्ही काहीही करा. झालं, लग्न झालं म्हणले आमचं. 6-7 महिने झाले लग्न होऊन आणि खूप चांगलं होतं आमचं सगळं. आम्ही व्यवस्थित होतो दोघं पण. आईशी आम्ही दोघं पण चांगलं होतो. आईनं पण सगळ्या गोष्टी मागच्या विसरून गेलेली होती. आई तिला पण सांगायची, की या मार्गात या दोघं पण, करा, आईंचं करा आणि तुम्हाला आयुष्यात ज्यावेळेला खऱ्या म्हणजे निर्णय घ्यायची वेळ येईल, योग्य निर्णय घ्यायची ज्यावेळेला वेळ येईल, त्यावेळेला हे चरण तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. कधीतरी आयुष्यात अशी वेळ येते की निर्णय काय घेऊ हे कळत नाही. त्यावेळेला त्यांच्यापुढं फक्त मस्तक नमवलं की निर्णय घेण्याची आपल्याला कला येते, की कुठला निर्णय आपण जो घेईन तो बरोबर घेतला जातो. एवढं मला तरी समजतंय आता. मला बाकी दुसरं जास्त काही समजत नाही, असं म्हणजे आई मला बोलत होती, तिला मला सांगत होती. 1.5 वर्ष झालं लग्नाला नंतर. म्हणजे आम्ही वर्षभर खूप चांगलं होतं म्हणलं, सगळे खूप चांगलं होतं, आमच्या दोघांचे रिलेशन चांगले होते. आईशी आम दोघांचे पण रिलेशन चांगले होते, सगळं चांगलं होतं. आणि 1.5 वर्षानंतर अचानक म्हणले माहेरी ज्यावेळेला ती गेली
त्याच्यानंतर ती परत यायचंच नाव काढेना. म्हणजे आम्ही सेपरेटच होतो आणि असं पण काही नाही की आम्ही एकत्र होतो. आई तर नसायचीच. आम्ही जरी गावी गेलो तर आई तर नसायचीच. कधी ती ती बहिणीकडे गेलेली असायची. कधी माझी बहीण जिथं आहे तिथं तिनं बहीण तिथं जिथं होती तिथं तिनं फ्लॅट वगैरे घेतलेला होता. तर तिकडं ती कधीतरी जायची वगैरे. आमच्यासोबत अगदी कमी वेळ असायची आई. का तर ती कधी जास्त इंटरफेअर करायचीच नाही ना माझ्या बाबतीत, बहिणीच्या बाबतीत पण. तर असं काहीच कारण नव्हतं. पण ती माहेरी गेलेली परत येईनाच. म्हणजे तिला आवडेना माझ्यासोबत राहायला आणि मी माहेरी तिच्या 2-3 वेळा आणायला गेलो. तरी तिनं "आता नाही, मी थोड्या दिवसानं येते. मला फार हे झालंय." जॉब पण सोडला तिनं आणि तर जॉब करायचा नसला तर तिला राहू दे. आई बोलली, "तिला जॉब करायचा नसेल तर राहू दे. घरात जे कामं आहेत ते करू दे." मग तिला जॉबला प्रॉब्लेम वाटत असेल तर ते. पण नाही, तिला यायचंच नव्हतं आणि त्याच्यानंतर 1 वर्ष झालं मी खूप स्ट्रेसमध्ये यायला लागलो. का तर मी फोन करायचो, ती कट करायची. अ, वडिलांना, तिच्या आई-वडिलांना दोघांना मी बोलायचो, की असं का करते ती? तर आई-वडील पण उडवा-उडवीची उत्तरं द्यायचे आणि कदाचित ते समजावून सांगत पण होते तिला. तसं थोडंसं जाणवायचं, की पण तिची जी वृत्ती होती ती तिला आड येत होती. म्हणजे ते ते त्यांनी जरी समजवलं तरी तिच्यावर काही त्या गोष्टींचा फरक होत नव्हता. असं त्यांच्या बोलण्यातून तरी जाणवत होतं. आई-वडील पण हतबल होते तिचे, असं म्हणतात दादा. आणि अ, ती म्हणजे अगदी इरिटेट व्हायची जर मी सारखा तिला फोन केला, "अगं 1 वर्ष होत आले आणि तू येत नाहीयेस. काय प्रॉब्लेम आहे मला सांग तू." ती माझ्याबरोबर बोलायलाच तयार नसायची. म्हणजे असं तिला असं वाटायचंच नाही, की मी ह्या व्यक्तीशी बोलावं, असं वाटायचंच नाही. मी तिला मेसेज केले, 10 मेसेज केले, तरी एक रिप्लायसुद्धा तिचा यायचा नाही. ती ऑनलाईन असायची तरी मला रिप्लाय द्यायची नाही आणि ही माझी नंतर अवस्था म्हणजे आईनं 2-3 महिने ती आली नाही म्हटल्यावर ही आईनं 2-3 महिने इग्नोर केलं माझ्याकडं. केलंय ना, तुमचं तुम्ही बघा दोघं जण. बहिणीने पण काही बोलली नाही. ज्या वेळेला 4-5 महिन्यांनी माझी अवस्था अशी भयानक व्हायला लागली, त्यावेळेला त्या आईला बघवेना झालं आणि आई म्हटली, "मी तिला काहीच बोलणार नाही. मी तिला काहीही बोलणार नाही. ती लोकाची लेक आहे. मी आधी तुला सांगितलेलं होतं, ती लोकाची लेक आहे. मी तिला काही नाही बोलणार. जर माझं मूल माझं ऐकत नसेल, लोकाच्या मुलाला मी काय बोलणार?" तर तुला मी आधी माझा निर्णय सांगितलेला होता. आता हे बघ, एक पर्याय आहे. तू आईंच्याकडं मागणं माग, आईंच्या पायाशी ये. आईंना प्रार्थना कर, की माझा संसार परत व्यवस्थित होऊ दे आणि तिच्या मनात काय असेल ते निघून जाऊ दे, व्यवस्थित ती येऊ दे, राहू दे. म्हणून तरी आता इतके वर्ष आम्ही तुझ्या चांगल्यासाठी काहीतरी कर म्हणून सांगत होतो, त्यावेळेला तर केलं नाहीस. निदान आत्ता तरी कर, असं आईनं ज्यावेळेला सांगितलं, त्यावेळेला मी आईंच्या मार्गात आलो म्हणतात. तिच्यासाठी मी आईंच्या मार्गात आलो, की तिचं मन वळावं आणि ती परत घरी यावी ह्याच्यासाठी. आणि मी आईंकडं मागणं मागत राहिलो. मग ते पुढं 6-7 महिने मी उपासना करत होतो. वर्ष झालं तरी ती आली नाही. पण मी त्यावेळेत उपासनेत होतो म्हणतात ते. तर ते काही लक्ष नसायचं. उगीच आपलं करायचं म्हणून करायचं, बालोपासना करायची. त्याच्यानंतर आईनं सांगितली होती, "निदान 2-2 माळी तरी करत जा." तर मी सकाळी एक, संध्याकाळी एक असा माळ जप करायचो. ते बालोपासना वाचायचो. तर बहिणीनं मला सांगितले, "ते बोधामृत हे पुस्तक वाचायला घे तू, छान आहे ते पुस्तक." तर ते पुस्तक पण मी अधूनमधून वाचायचो. ज्यावेळेला ऑफिसमधून घरी यायचं त्यावेळेला. पण रोज वाचन व्हायचं नाही. तर अशामध्ये दिवस बरेच गेले म्हणतात, वर्ष गेलं. ती यायचं काही चिन्ह नव्हतं. मी डिप्रेशनमध्ये चाललो आणि मग आईला असं वाटलं, की ह्याच्यासोबत राहणं गरजेचं आहे आणि आई माझ्याकडं आली म्हणतात. आई माझ्याकडे आल्यानंतर ज्यावेळेला म्हणजे मी ऑफिसमधनं यायचो, मी खूप स्ट्रेसमध्ये असं असल्यासारखं राहायला लागलेलो होतो. तर तर आई रोज म्हणजे आलं की एक काढा करून दिल्यासारखं करून द्यायची म्हणला. म्हणजे तुळशीचं वगैरे त्यात सगळं हे करून मिक्स करून एक काढा करायची म्हणला आणि त्याच्यामध्ये आईंचा अंगारा मिक्स करायची. ही गोष्ट बरेच दिवस तिनं मला सांगितली नव्हती.
तर त्याच्या त्या काढ्यामध्ये आईंचा अंगारा, जो ती नामस्मरण करताना, ती भजन वगैरे करताना तिनं जो अंगारा ठेवलेला तो त्यात घालायची म्हणले दादा, आणि ते मला द्यायची. हे मला माहिती नव्हतं म्हणले. पण आईची खूप वर्षापासून सवय होती की काढा द्यायचं सगळ्यांना. तर त्या काढ्यामधून ती मला द्यायची हे करण्यासाठी, पिण्यासाठी. आणि म्हटले 3-4 महिने असे परत गेले, म्हणजे जवळ-जवळ 1.5 वर्ष होत आलं माझी बायको माहेरी जाऊन. तर ज्यावेळेला 3-4 महिने झाले, हे मी काढा आई द्यायची तसा पीत होतो, हे करत होतो. आणि नंतर असं वाटायला लागलं की आपण इतके वर्ष मागं लागलो हिच्या, ही आपल्याला भावच देत नाही आहे किंवा हेच करत नाही आहे. तर एक निर्णय कुठला तरी घेतला पाहिजे, असं अचानक माझ्या मनात यायला लागलं. निर्णय काहीतरी झाला पाहिजे. आणि तर आईशी मी हे बोललो की, आणि कधीही आई तिच्याबद्दल विचारच करायची नाही, विचारपूसच करायची नाही. तू आलायस ना, तुझ्याबद्दलच तेवढं बोलणार. ती तिच्याबद्दल एकही शब्दच काढायची नाही. का तर तिनं सांगितलेलं होतं मला, मी ऐकलेलं नव्हतं. त्यामुळे तिला असं वाटायचं की इतकं ह्याचं प्रेम आहे, तर ह्याचं हे निस्तरू दे. माझं जे कर्तव्य आहे ते मी करणार. फक्त आई प्रत्येक वेळेला सांगायची की ज्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतील त्या गोष्टींमधून बाहेर पडलेलं कधीही चांगलं. आणि मी असा निर्णय घेतला की काही असेल ते असेल, जर तिला राहायचं नसेल तर ह्या गोष्टी, हे लग्न तुटलं पाहिजे, असं विचारून बघूया. मग काय करते, मला असं वाटलं म्हणतात ते की ती लगेच म्हणजे येईल, असं काहीतरी मनात असेल म्हणून हे करत असेल, पण ती लगेच येईल. मी ज्यावेळेला डायव्होर्सबद्दल तिला बोललो म्हणतात ते, तर मीच बोलणार होते ही गोष्ट, असं ज्यावेळेला तिनं बोलली, ते पण म्हणतात मी 8 दिवस ट्राय करत होतो फोन, आणि तिच्या आईवडिलांशी मी ह्या गोष्टींवर बोललो. त्यावेळेला तिनं माझा कॉल रिसीव्ह केला आणि मीच ही गोष्ट बोलणार होते, असं ती मला बोलली म्हणतात. मला असं वाटलेलं की तिला असं शॉक बसेल की मी हा निर्णय घेणार, असं म्हणून तिला शॉक बसेल. पण तिचं बोलणं ऐकून माझ्याच पायाखालची जमीन सरकली म्हणतात दादा, की मी ही गोष्ट तुला बोलणार होते. आणि मग माझ्या हे थोडंफार आधीच लक्षात यायला लागलं होतं की काय कोणतरी तिच्या आयुष्यात आहे काय, आणि म्हणून ही अशी करते काय. आणि मग म्हणतात जे व्हायचं ते झालं, आम्ही वेगळे झालो. लीगली तिनं लगेच तयार झाली, लगेच त्या गोष्टी झाल्या. नशीब हेच की आईंची उपासना माझी आई करत होती, ह्यामुळे एखादं मूलबाळ झालं नाही. नाहीतर त्या मुलाला जर दुसरी आई आणली तर ती म्हणजे व्यवस्थित मुलाला सांभाळेल की नाही, ही गोष्ट. आणि माझं मूल जर तिच्याकडे असतं तरी पण मला तिला तिला सोडणं मला शक्य नव्हतंच तसं. पण एक मन जे आता निर्णय घ्यायची वेळ आहे हे सांगत होतं, तर तो घेतला गेला. मग तिनं तो मान्य केला, लगेच तिने हे केलं. आणि लगेच कळलं 2 महिन्यात तिनं लग्न केलं म्हणून. 2 महिन्यातच तिचं लग्न पण झालं. आणि मग मला असं वाटलं की आई सांगत होती त्या गोष्टी बरोबर होत्या. आणि मग त्या गोष्टींमधून बाहेर पडायला इतका त्रास व्हायला लागला. तिचं लग्न म्हणजे लग्न तुटल्यावर सुद्धा मला कुठंतरी असं वाटायचं की परत हे होईल. म्हणजे कुठल्या स्वप्नात, कुठल्या भ्रमात मी राहत होतो ते माझं मलाच माहिती म्हणतात. आणि ज्यावेळेला झालंय तिचं दुसरं लग्न, असं ज्यावेळेला त्यावेळेला खरा त्रास सुरू झाला म्हणतात मला खरा होणारा त्रास त्यावेळेला सुरू झाला ज्यावेळेला तिचं लग्न झालं. आणि त्यावेळेला मी इतक्या डिप्रेशनमध्ये चाललो म्हणतात की आईला सुद्धा भीती वाटायला लागली की हे पोरगं आता कामधंदा पण सोडून हे करतंय काय, असं हे झालं. आणि मग म्हटली, मग ते दादा म्हणतात, आईनं म्हटली की तू नामस्मरण वाढव, तू नामस्मरणावर भर दे, आणि जे पण काही असेल ते असेल, तुला बाकीच्या तुला गोष्टी जमत नाहीत ना, तू नामस्मरण कर, ओम नमः शिवाय सतत म्हणत राहा. तुला सारखे मनात विचार येतील त्यावेळेला ओम नमः शिवाय म्हण, मोठ्यानं ओम नमः शिवाय म्हणून रड, पण ते म्हण. तू रडत म्हण ओम नमः शिवाय, पण म्हण. तू असा राहू नकोस रे, आम्ही मरून जाईन तुझ्या ह्याच्यानं, टेन्शनने, असं आई बोलायला लागली म्हणतात. मला खरं सुचत नव्हतं काय.
आणि अशामध्ये मी जवळजवळ वर्ष, दीड वर्ष उपासना वाढवली म्हणतात, नामस्मरण वाढवलं, पुस्तकं वाचायला लागलो, आईंचं चरित्र पण वाचनाला घेतलं, बोधामृत वाचलं, त्याच्यानंतर श्रीकृष्ण प्रताप, कथासुमनहार, सगळी पुस्तकं आईंची सगळी वाचून काढली, सिद्धारूढ वैभव वाचलं, सगळी पुस्तकं वाचून काढली, नामस्मरण वाढवलं, 2 तासाचं नामस्मरण करायला लागलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की 2 वर्षांनी मी 2 वर्षांनीच म्हणतात ते, मी त्यातून बाहेर पडलो. आणि बहिणीनं माझ्या तिच्या ओळखीची एक मैत्रीण होती, म्हणजे ती ज्याला जॉबला लागली त्याच्यानंतर त्यांची मैत्री झालेली होती तिच्या बहिणीची आणि तिची. तर तिला तिची आईबरोबर ओळख करून दिली. आणि ही आपल्या दादासाठी वगैरे, म्हणजे ती, मी छोटा आहे पण ती दादाच म्हणते, म्हटले दाद्या असं म्हणते म्हटली मला. आणि तर कशी कशी आहे ही वगैरे. तर मग अजून मी त्यातनं म्हणजे बाहेर पडायला लागलेलो. आईनी जवळ घ्यायला सुरुवात केलेली होती. आणि त्या मुलीसाठी मला विचारलं म्हणला, की ही कशी आहे? तुला कसं वाटतंय? तिची मैत्रीण आहे वगैरे. तर मला भीती वाटायला लागली म्हणतात, की आता करायचं आहे तर खूप निर्णय विचारपूर्वक करावा लागेल. आणि तर तसं म्हटल्यानंतर मी म्हटलं, "बघा आता तुम्ही दोघीजण ठरवा आणि तुमच्या ह्यानं निर्णय घ्या." तर म्हटलं, निर्णय आम्ही नाही घेणार. आता तू निर्णय घेतलेला बरोबर असणार. का तर आता तू जे पाय धरलेले आहेस, त्या पायावर तुझं माथा टेकलेला आहे. आणि त्यामुळं तुझ्याकडून जे निर्णय होतील ते आता बरोबर होतील." आईचं हे वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे म्हणतात. आणि ते निर्णय तुझे बरोबरच असणार आता. जर तू होय म्हणशील तरी बरोबर असणार, तू या मुलीला नाही म्हणशील तरी तो निर्णय बरोबर असणार, एवढी मला पूर्ण खात्री आहे आता. असं आई ज्यावेळेला बोलली त्यावेळेला तो माझ्यावरचा नाही, आईंच्या पायावरचा तिचा विश्वास होता, हे मला समजून आलं म्हणतात. आणि खूप रडलो मी आईंच्या पुढं त्या दिवशी. आई, हे असं होण्यापेक्षा तिलाच का नाही चांगली बुद्धी दिली तुम्ही? असं मी आईंच्या पुढं बोलून रडायला लागलो. तिलाच का नाही चांगली बुद्धी दिली? तिलाच का नाही तुम्ही माझ्या आयुष्यात ठेवलं? असं म्हणून मी आईंच्या पुढं रडायला लागलो म्हणले. आणि खरंच मी रडलो म्हणले त्या दिवशी. आणि आणि काहीतरी ठरवलं मनात. आणि म्हटलं ठीक आहे, जर वाटत असेल तुम्हाला तर हे करा. आणि मग आमचं म्हणजे तिच्या घरचे वगैरे आले, सगळं बोलणी झाली वगैरे झालं. आणि झालं म्हणतात आमचं अगदी 2 आठवड्यात अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलं म्हणतात. आणि आता म्हणतात माझ्या लग्नाला जवळजवळ 5 वर्ष झाली. मुलगा एक झालेला आहे खूप चांगला. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर 2.5 वर्षानंतर म्हणजे मुलगा पण मला झाला. आणि त्याच्यानंतर माझ्या पहिल्या बायकोचा मला फोन आलेला. आणि थोडंसं आम्ही बोललो म्हणले, पण आईंनी ही जाणीव करून दिली मला, एकदम अशी जाणीव करून दिली, की तू कुठल्यातरी चुकीच्या मार्गावर जाशील. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगू म्हणतात, मी येता माझा मित्र सोबत होता आणि आम्ही 2 व्हीलरवरनं यायला लागलेलो म्हणले. ऑफिसवरून यायला लागलेलो होतो. आणि त्याच्या तोंडातून अचानक ही गोष्ट गेली म्हणतात. मी ज्यावेळेला बोललो, की आज कशा काय तिचा फोन आलेला होता. 2 वर्षानंतर आज फोन आलेला होता. आणि काय बरं आहे का? नाही तब्येत बरी आहे का? हे आहे का? असं ती म्हणजे विचारायला लागलेली होती. सॉरी, मी जे केलं त्याबद्दल सॉरी. इतक्या वर्षांनी तिला सॉरी म्हणायची कशी काय उपरती झाली. तर माझ्या मित्राच्या तोंडातून गेलं, की सावध राहा. जो प्रपंच ज्या बाईनं तुझ्यासोबत अगदी प्रामाणिकपणानं मांडलेला आहे आता, तर त्या प्रपंचात तिच्याशी प्रामाणिक राहा. आणि चुकीच्या मार्गाला जाशील तर आई फार मोठी काहीतरी शिक्षा देतील असं. तर मी हसलो. ते हसणं एक कुत्सितपणाचं होतं त्याच्या बाबतीत. म्हणजे लगेच माणूस वाईट मार्गाला जायला लगेच तयार असतोय असं म्हणतात ते दादा. आणि मी कुत्सितपणानं हसलो. आणि थोड्या वेळानं आम्ही उतरलो चहा पिण्यासाठी. आणि इतक्या जोरात मी ठेचकाळलो म्हणतात, इतक्या जोरात की आपटलो मी सरळ. तर मी आपटल्यानंतर माझा मित्र बोलला, "असाच पडशील, ऐकलं नाहीस तर आता."
आणि हे शब्द माझे मला ते शब्द त्याचे माझ्या डोक्यात एकदम फिट झाले आणि म्हटलं हे आईंनीच आपटवले आत्ता. आणि मी सावध झालो. त्याच्यानंतर सुद्धा तिनं 5-6 वेळा फोन केला, पण मी तो रिसीव्ह नाही केला म्हटले. मी रिसीव्ह नाही केला, नंबर तिचा ब्लॉक केला परत. तो आजतागायत काढला नाही नंतर परत कधीही. आणि मी पण म्हटलं हीच म्हणजे मनात मी बोलले, दादांशी नाही हे बोलले. पण म्हटलं हे कायम तेच मनात तुमच्या राहावं, आईंनी पाडलेलं हे लक्षात राहावं, का पाडलंय ते. तर ह्या अशा गोष्टी असतात आणि म्हणतात माझा आता खूप खूप सुंदर प्रपंच आहे. आई बहिणीचं आई आणि बहीण खूप खंबीररित्या पाठीशी होती. माझ्या पाठीशी अजूनसुद्धा आहेत आणि मुलगा छान झाला. माझं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. बहिणीचं तर माझ्यापेक्षा खूप सुंदर सगळं आहे म्हणतात. आईला कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची कारण नाही का, तर तिनं ज्या श्रद्धेनं आईंच्या पुढं मस्तक नमवले ना, ती इतक्या श्रद्धेनं नमवलेलं आहे की तिला खरंच नाही काळजी वाटत कुठल्या गोष्टींची. मी डिप्रेशनमध्ये ज्यावेळेला चाललेलो ना, त्यावेळेला ती फक्त घाबरलेली. त्याच्यानंतर कधी किंवा त्याच्या आधी कधी खूप ढासळलेली माझी आई मला दिसली नाही म्हणतात. आणि गुरुचरण पकडल्यानंतर तर तिनं कधी खचलेलं मी तिला जास्त बघितलेलं नाही म्हणतात. का तर एवढ्या श्रद्धेनं तिनं आईंचे पाय धरलेले आहेत. एवढ्या श्रद्धेनं तिचं त्या भजनांमध्ये इतकी तल्लीन असते म्हणतात ते, की तिची ती तल्लीनता, तिचं ते त्या भजनातलं रमणं, ह्या गोष्टींचाच एवढा पॉझिटिव्ह परिणाम होतोय, की आमचं त्याच्यामुळं चांगलं झालं म्हणतात. आणि खूप चांगल्या रीतीने माझी बायको, माझा छोटा मुलगासुद्धा आईंचं करायला लागलाय म्हणतात आता. बोबडं बोलत ते तो बालोपासनं शिकला. सगळं चांगलं झालेलं आहे म्हणतात. आईंच्या कृपेनं आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आणि असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि आई सद्बुद्धी देऊ देत. निर्णय घेण्याची जसं काकू म्हणल्या दादांना, तशा पद्धतीनं सगळ्यांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी प्रत्येक वेळेला आईंनी द्यावी, ही आईंच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.